या लग्न सराईमध्ये सुद्धा अनेक भावी नवरदेवांच्या अपेक्षा या भंग झालेल्या आहेत. कारण की आता उन्हाळा संपत आला, धोंड्याचा महिना लागला, तरी सुद्धा काही काही तरुणांची लग्न झालेली नाहीयेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर 2 तरुणांची लग्न जमत नसल्यामुळं त्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे. पण मात्र पोरांना नेमकी पोरी का भेटत नाहीयेत? तरुणांचे पुरुषांचे लग्न नेमके का होत नाहीयेत? मुलींच्या अपेक्षा नेमक्या का वाढलेल्या आहेत? हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, आता सोशल मीडियाचं जग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. कुठं काय घडलं, कुठं काही नाही हे तात्काळ लगेचच समजत आहे. आणि एकीकडं पुरुषांचं तरुणांचं लग्नाचं वय निघून जात असलं तरी त्यांची लग्न होत नाहीयेत, म्हणून राज्यातले तरुण मोठ्या प्रमाणात परेशान आहेत. पहिली गोष्ट, त्यांच्या हाताला काम नाही, योग्य ते शिक्षण घेतलं तरी त्यांना नोकरी नाही आणि नोकरी नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात पैसा नाही. तर दुसरीकडं मुलींच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. मुलींना सुद्धा वाटतं की आपल्या नवऱ्याने 1,00,000-2,00,000 रुपये महिना कमावला पाहिजे, त्याचं चांगलं मोठं घर असलं पाहिजे, त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे, त्याच्याकडं शेती असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्या तरच मी त्याच्यासोबत लग्न करेल, अशा मुलींच्या आशा अपेक्षा झालेल्या आहेत. तर मुलींच्या घरच्यांच्या सुद्धा तशाच पद्धतीच्या आशा अपेक्षा आहेत की आमचा जावई हा लखपती पाहिजे, करोडपती पाहिजे, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी पाहिजे. मग त्याला व्यसन आहे का, त्याला कसले नादा आहेत का, या गोष्टीचा सुद्धा मुलींच्या घरचे करत नाहीत. फक्त पोराचा पैसा आणि संपत्ती पाहून त्यांना पोरगी देत आहेत. आता कोणत्याही आई वडिलांना वाटतं की आपल्या पोरीचा संसार सुखाचा व्हावा, आपली पोरगी चांगल्या घरी जावा. पण मात्र आपण ज्या पोराला आपली पोरगी देत आहोत त्याला खरंच व्यसन आहे का, काही लफडेलोचे करण्याचा नाद आहे का, त्याच्या मागे काही आर्थिक कर्ज आहे का, या गोष्टींचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. तर दुसरीकडं पोरी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिकत असल्यामुळं आणि त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचे जॉब मिळत असल्यामुळं, त्यांच्या मनाने त्या मनाचा जोडीदार निवडत असल्यामुळं पोरांना पोरगी मिळत नाहीये, असं देखील आपल्या या ठिकाणी समजतं. पण मात्र दुसरीकडं पोरांनी सुद्धा कुठलंही व्यसन न करता प्रामाणिकपणानं काहीतरी व्यवसाय कामधंदा करून जिद्द आणि चिकाटीने पैसा कमवून आणि चांगलं आपलं उत्पन्न वाढवलं तर नक्कीच त्यांना सुद्धा लग्नासाठी मुलगी मिळेल. पण मात्र पोरं सुद्धा व्यसनाच्या आहारी जात आहेत, वेगवेगळे लफडे लोचे कुटाणे करत आहेत, म्हणून त्यांना सुद्धा पोरी मिळत नाहीयेत. आता या दोन्हीकडच्या बाजूंचा जर आपण विचार केला तर सारखेच आहे. आपल्याला पोराचीही बाजू धरता येत नाही आणि पोरींचीही बाजू धरता येत नाही. पण मात्र हे सोशल मीडियाचं जग असल्यामुळं या ठिकाणीच लफडे लोचे प्रेम प्रकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. पोरी आपल्या मनाने आपला जोडीदार सोशल मीडियाच्या माध्यमातून नाहीतर मग प्रत्यक्ष भेटून निवडत आहेत आणि त्याच्यासोबतच लग्न करत आहेत. तर दुसरीकडे जे पोरं नोकरी करतात, जॉब करतात, त्यांना या सगळ्या कामासाठी वेळ मिळत नाहीये, तशांची मात्र लग्न रखडत आहेत, लग्न होत नाहीत. आणि शेतकऱ्यांच्या पोरांची अवस्था तर बिकट झालेली आहे. एक तर आधीच शेतमालाला भाव नाही, आर्थिक संकट आणि हे आसमानी संकट मोठ्या प्रमाणात येत आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. मग शेतकऱ्याच्या घरी पोरीकडची सुद्धा पोरगी देत नाहीत, फक्त शेती असून भागत नाही, नोकरी पाहिजे नाहीतर काहीतरी दुसरा उद्योग पाहिजे असं म्हणत आहेत. अशा विविध कारणांमुळं पोरांची लग्न होणं अवघड झालेलं आहे असं आपल्याला सध्या तरी समजतंय. पण मात्र जरी इकडून तिकडून लग्न जमलं, पोराला पोरगी पोरीला पोरग पसंत पडलं, तरी सुद्धा घरच्यांनी दोन्ही गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजे. फक्त पैसा पाहून नाही तर पोरग काय करतं, कसं पद्धतीने काम करतं, त्याला व्यसन आहे का, कुठले नाद आहेत का, या सुद्धा गोष्टींचा विचार केला पाहिजे, जेणेकरून कुठंतरी हे सामाजिक वातावरण सुधारेल असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं आता अशा प्रकार घडतायत, पोरं आणि पोरी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत आहेत, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.